तर कोण आहेत उज्ज्वल निकम पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यांमध्ये सरकारचे वकील, 3 दशकांहून अधिक काळ वकिलीमध्ये, बीएससी आणि एलएलबी फर्स्ट क्लास मध्ये पास। तर 2016 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं गौरव। 2011 मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डॉक्टरेट। 2009 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते साताऱ्यातील स्वातंत्र्यसैनिक उंधाळकर पुरस्कार। तर महाराष्ट्र टाइम्सकडून स्टेट आयडॉल पुरस्कारानं गौरव। स्टार माझा वाहिनीकडून बेस्ट ॲडव्होकेट पुरस्कारानंही त्यांचा गौरव करण्यात आला होता। तर डीएनए दैनिकाकडून महाराष्ट्र रत्न पुरस्कारानं गौरवान्वित। नागपूरकरांकडून दक्ष नागरिक म्हणून गौरव। महाराष्ट्र टाइम्सकडून टॉप मराठी अचिव्हर पुरस्कारानं गौरव। औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न पुरस्कारानंही गौरव। सरकारी वकील म्हणून त्यांनी आजपर्यंत लढवलेले खटले देखील महत्त्वपूर्ण होते। 1993 मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला, 1994 पुण्यातले राठी हत्याकांड, गेटवे ऑफ इंडिया व झवेरी बाजार बॉम्बस्फोट खटला 2023, 2003 गुलशन कुमार खून प्रकरण, 2004 नदीमच्या हस्तांतरणाचा लंडनमधला खटला, 2006 मध्ये खैरलांजी दलित हत्याकांडाचा खटला, तर 2006 गँगस्टर अबू सालेम प्रकरण, 2006 प्रमोद महाजन हत्या प्रकरण, 2008 मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, 2010 कोल्हापुरातले साखळी बाल हत्याकांड, 2010 मध्ये शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण, डेव्हिड हेडली खटला 2016, 2010 संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवाद्यांविरुद्धच्या परिसंवादात भारताचं प्रतिनिधित्व करून सादरीकरण, 2011 हेगमधल्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याचे जागतिक केंद्रात सादरीकरण, 2012 मुंबईवरील हल्ल्याच्या पाकिस्तानातल्या खटल्याच्या आढाव्यासाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य। तर या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहिली आणि भाजप